नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. रिओ पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी. उंच उडीत थांगावेलूला सुवर्ण तर भाटीला कांस्य पदक. देशातल्या बिकट आव्हानात्मक परिस्थितीत सेना दलांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. राज्यात घरोघर स्थानापन्न झालेल्या गणरायाला आणि माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरीला आज भावपूर्ण निरोप. मिहानमध्ये होणाऱ्या हर्बल पार्कमुळे विदर्भात कृषीवर आधारित उद्योगाला चालना मिळणार. मुख्यमंत्री. देशातली राष्ट्रीय स्मारकं आणि पर्यटन स्थळांवर प्लास्टिकच्या वापराला 2 ऑक्टोबरपासून बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जगाला दर्शन घडवलं. व्यंकय्या नायडू. वादग्रस्त झाकीर नाईक याच्याकडून राजीव गांधी फाउंडेशनला मिळालेल्या देणगीबाबत भाजपाकडून प्रश्न उपस्थित. आणि आता सविस्तर वृत्त. रिओ पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मरियप्पम थांगावेलूनं आज सुवर्ण पदकाची कमाई केली. 1.89 मीटर उंची उडी मारत त्यानं ही सुवर्ण कामगिरी केली. भारताच्या वरुणसिंह भाटीनं उंच उडीत कांस्य पदक पटकावलं. याआधी झालेल्या लंडन पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला केवळ एका रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. जलतरणपटू मुरलीधर पेटकर यांनी 1972 मध्ये झालेल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला सर्वात पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी या गौरवास्पद कामगिरीबद्दल एम थांगावेलू आणि वरुणसिंह भाटी याचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान क्रीडा मंत्रालयानं सुवर्णपदक विजेत्या एम थांगावेलूला 75 लाख रुपयांचं तर कांस्य पदक विजेत्या वरुणसिंह भाटीला 25 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे. नागपुरात मिहान इथं होणाऱ्या पतंजली फूड अँड हर्बल पार्कमुळे विदर्भात शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल आणि केवळ विदर्भालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला या अन्न प्रक्रिया उद्योगाचा फायदा होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामदेव बाबा होते. या कृषी प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चितपणे परिवर्तन होईल. कारण उद्योजकांनी इथल्याच शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्याचं बंधन घालण्यात आलं आहे आणि इथली जमीन घेतल्यानंतर 3 वर्षात उद्योग सुरू करण्याची अटही घालण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आज मिहानमध्ये या पार्कच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. एकूण 230 एकरात हा पार्क उभा राहणार असून जवळपास 50,000 पेक्षा जास्त लोकांना त्यामुळे थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. येत्या 5 महिन्यात इथं उत्पादनाला सुरुवात होणार असून 5,000 टनांपेक्षा जास्त फळांवर इथं प्रक्रिया होईल. फूड पार्कसाठी अजून 275 एकर जमीन उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात आज सर्वत्र गौरी गणपतीला वाजत गाजत भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. राज्यात बहुतांश घरात गणेश चतुर्थीला विराजमान झालेले गणराय आज स्वगृही निघाले आहेत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं टाळांच्या गजरात गजाननाला आवाहन करत भाविक त्याची आरती करून त्याला निरोप देतात. आस असते ती त्यानं पुढल्या वर्षी पुन्हा आपल्या घरी येऊन आनंद आणि आशीष देण्याची. गणरायांप्रमाणेच गौरी म्हणजे गणरायाच्या मातेचंही महाराष्ट्रीय कुटुंबात आनंदानं आगत स्वागत केलं जातं. माहेरपणाला आलेल्या या गौरीचं यथायोग्य आतिथ्य केलं जातं. आज तिलाही निरोप देण्याचा दिवस. त्यानिमित्त मुंबईत दादर चौपाटीसह अनेक ठिकाणी विसर्जनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी आहे. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सगळीकडे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षिततेचे विशेष उपायही योजण्यात आले आहेत. रत्नागिरीतही गणेश विसर्जनानिमित्त ठिकठिकाणी नदीकिनारी गर्दी दिसत होती. जवळपास 1.5 लाख गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. त्याचप्रमाणे कोल्हापुरातही गौरी गणपतीच्या विसर्जनानिमित्त सगळीकडेच भाविकांची लगबग दिसत होती. पंचगंगा नदी परिसर, रंकाळा तलाव, कोटीतीर्थ अशा अनेक ठिकाणी गौरी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं.
देश बिकट आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सापडला असता सेनादलांनी नेहमीच स्पृहणीय कामगिरी बजावली आहे. विद्यमान शतक हे अशांततेचं, अस्थैर्याचं आणि अराजकतेचं शतक बनू पाहत आहे. या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करण्यासाठी अतिशय सक्षम सेनादलांची गरज आहे, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. चेन्नई इथल्या अधिकाधिक प्रशिक्षण अकादमीच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. देशात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करणं हे सेनादलांचं मुख्य कर्तव्य असून आपल्या सेनादलांनी तेही अत्यंत निष्ठेनं पार पाडलं आहे, अशा शब्दात राष्ट्रपतींनी सेनादलांचा गौरव केला. देशापुढच्या समस्या अधिक व्यापक आणि व्यामिश्र बनल्या असून दहशतवादाचं आव्हान पेलणं अधिकाधिक कठीण होत चाललं आहे. म्हणूनच सध्या देशाला निरलसपणे आणि निस्वार्थपणे काम करणाऱ्या निष्ठावान आणि सक्षम तरुणांची गरज आहे, असंही ते म्हणाले. या दीक्षांत समारंभात 249 अधिकाऱ्यांनी लेफ्टनंट म्हणून लष्करात प्रवेश केला. त्याचबरोबर अनेक छात्रांना स्नातक पदवी प्रदान करण्यात आली. या छात्रांमध्ये 32 महिलांचा समावेश आहे. या सगळ्यांनी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राष्ट्रीय ध्वजासमोर देश एकत्र आणि अखंड ठेवण्याची शपथ घेतली. येत्या 2 तारखेपासून देशातल्या सगळ्या राष्ट्रीय स्मारकांमध्ये आणि पर्यटन स्थळांवर प्लास्टिक वापरायला बंदी घालण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी केली आहे. काल नवी दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला अधिक गती मिळावी याकरता गांधी जयंतीचा मुहूर्त निवडण्यात आल्याचं ते म्हणाले. 2 ऑक्टोबरपासून ही बंदी कठोरपणानं राबवण्यात येईल, असं सांगून शर्मा म्हणाले की पाण्यासाठीच्या प्लास्टिक बाटल्यांना ही बंदी लागू नसेल, पण ठिकठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या पुनर्वापर डब्यांमध्ये लोकांनी त्या टाकाव्यात. राष्ट्रीय स्मारकांपासून 100 मीटरपर्यंतच्या अंतरावरही ही प्लास्टिक बंदी लागू होईल, असं ते म्हणाले. स्वामी विवेकानंद यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या समृद्ध संस्कृतीच्या वारसाचं दर्शन घडवलं, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. हैदराबाद इथं विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन एक्सलन्स या संस्थेच्या 16व्या वार्षिक समारंभाचं उद्घाटन आज नायडू यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. हिंदुत्व हा केवळ धर्म नसून ती जीवन जगण्याची पद्धत आहे. सगळ्यांनी आपल्या मातृभूमीच्या प्रती निष्ठावान असायला हवं, असंही ते म्हणाले. यावेळी नायडू यांनी अफजल गुरुला हिरो मानणाऱ्या तसंच दहशतवादाला बळ देणाऱ्यांची निंदा केली. वादग्रस्त इस्लामी धर्मगुरू झाकीर नाईक याच्या स्वयंसेवी संस्थेनं राजीव गांधी फाउंडेशनला दिलेली 50 लाख रुपयांची देणगी म्हणजे त्यानं आपली देशद्रोही कृत्य लपवण्यासाठी दिलेली लाच होती, असा आरोप केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. आज नवी दिल्लीत ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रकरणी FCIA बाबतच्या नियमांचं उल्लंघन का गेलं, अशी विचारणा त्यांनी केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या फाउंडेशनच्या प्रमुख असल्याचंही त्यांनी सांगितलं. तत्कालीन UPA सरकारनं आपले हितसंबंध जपण्यासाठी झाकीर नाईकला अभय दिलं. नाईक याची पीस TV ही दूरचित्रवाहिनी देशातल्या 24 बेकायदेशीर परदेशी वाहिन्यांपैकी एक आहे, अशी माहिती तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी 2012 साली लोकसभेत दिल्याची आठवण कायदा मंत्र्यांनी करून दिली. ही वाहिनी देशाच्या सुरक्षिततेला घातक असल्याचं 2012 साली UPA सरकारनंच मान्य केलं होतं. असं असताना राजीव गांधी फाउंडेशननं 50 लाख रुपयांची देणगी झाकीर नाईकला परत का केली नाही, असा सवालही कायदा मंत्र्यांनी यावेळी केला. आणि आता तर ही देणगी आम्ही काही महिन्यांपूर्वीच परत केली, असं धादांत खोटं उत्तर काँग्रेस देत आहे, असं सांगून ते म्हणाले की झाकीर नाईकच्या संबंधित स्वयंसेवी संस्थेनं ही देणगी परत मिळाल्याचं वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. सोनिया गांधी यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन केंद्रीय वित्तमंत्री P. चिदंबरम हे सुद्धा राजीव गांधी फाउंडेशनचे सदस्य होते. भारताला अणुपुरवठादार गटाचं अर्थात NSGचं सदस्यत्व मिळावं यासाठी अमेरिका भारताबरोबर भरीव सहकार्य करत राहील, याचा पुनरुच्चार काल अमेरिकेनं केला. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या एलिझाबेथ त्रुदा यांनी वॉशिंग्टन इथं ही माहिती दिली. या मुद्द्याबाबत अमेरिका चीनशी बोलणी करत असल्याच्या प्रश्नाबाबत उत्तर देणं त्यांनी टाळलं. भारताला NSGचं सदस्यत्व द्यायला विरोध करणारा चीन हा एकमेव मोठा देश आहे.
आज 63 दिवस उलटूनही दुर्दैवानं जम्मू काश्मीरमधली स्थिती पूर्णपणे सुधारल्याचं चित्र नाही। कालच्या नमाजानंतर श्रीनगर, बडगाम, पुलवामा, कुलगाम, शोपिया, बारामुल्ला, सोपोर, बांदीपोरा आणि हंडवारा इथं पोलिसांवर आणि सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करण्याचे अनेक प्रकार घडल्यानं जवळपास 12 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत काल संचारबंदी जारी करण्यात आली होती। आज मात्र ती उठवण्यात आली, तरीही संचारबंदी सदृश्य निर्बंध अजूनही अनेक ठिकाणी कायम ठेवण्यात आले आहेत। एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलं आहे। दरम्यान फुटीरतावाद्यांनी आपला संप 16 सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचं जाहीर केल्यानं काश्मीर खोऱ्यातलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही। शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था बहुंशी बंदच होत्या। जीवनावश्यक वस्तूंची काही दुकानं मात्र उघडलेली दिसत होती, पण बाकी बरेच उद्योग केंद्र आणि पेट्रोल पंप्स बंद होती। हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा दहशतवादी बुरहान वाणी हा सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात ठार झाल्यानं उसळलेल्या हिंसाचारामुळे 8 जुलैपासून काश्मीरमध्ये हिंसाचार उसळला आहे। दरम्यान काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या एका तळावर दहशतवाद्यांनी काल रात्री हल्ला केल्याचं वृत्त आहे। आपल्या जवानांनी तोडीसतोड उत्तर दिल्यानं दहशतवाद्यांना पळ काढावा लागला। या चकमकीत जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। भारतीय लष्करी तळावर गेल्या 4 दिवसात दहशतवाद्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे। शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन कृषी धोरण आगामी 6 महिन्यात आणणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज बुलडाणा इथं केली। बुलडाणा जिल्हा भाजपाच्या वतीनं पांडुरंग फुंडकर आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। शेतकरी आत्महत्येचा विषय गंभीर असून कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात। त्यांना निकृष्ट दर्जाचं बियाणं मिळत असल्यानं आणि बी बियाणं औषधांच्या किमती वाढलेल्या असल्यानं शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढतो आहे। त्यामुळे औषधांच्या किमतीवरही नियंत्रण ठेवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी केलं। आगामी काळात होणाऱ्या 10 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी भाजपा शिवसेना यांच्यामध्ये युती होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पुण्यात केलं। जर ही युती झाली नाही तर आरपीआय भाजपाच्या बाजूने उभा राहणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला। केंद्राप्रमाणे राज्यातही आम्हाला आमचा वाटा मिळाला पाहिजे, तसंच महामंडळांमध्ये संधी मिळायला हवी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। ॲट्रॉसिटी कायदा कोणावरही अन्याय करणारा नसून दलितांच्या संरक्षणासाठीचा आहे। सरकारनं दलितांना संरक्षण दिलं पाहिजे असंही आठवले म्हणाले। सततच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तुळजापूर जवळच्या तुळजाई गणेश मंडळानं एक अभिनव उपक्रम राबवून समाजसेवेचा उत्तम धडा घालून दिला आहे। नदी खोलीकरण, रुंदीकरण आणि सरळीकरणाची कामं हाती घेऊन या मंडळानं शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। त्यामुळे यावर्षी जूनमध्ये झालेल्या पहिल्याच पावसात नलिका कूप आणि विहिरींना मोठ्या प्रमाणावर पाणी लागलं। दरवर्षी या मंडळाकडून विविध उपयोगी सामाजिक उपक्रम राबवले जातातच, पण यावर्षी पाणी समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी केलेल्या कायमस्वरूपी योजनेमुळे गावातल्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे। राज्यात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। हिंदू समाजाचा हा उत्सव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काजळा या गावात एक मुस्लिम कुटुंब गेल्या 20 वर्षांपासून मोठ्या मनोभावे साजरा करत आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काजळा गावातल्या बिस्मिल्ला गुलाब शेख या 1993चा भूकंप झाल्यापासून घरी गौरी गणपतीची स्थापना करतात। या उत्सवात सर्व कुटुंब सहभागी होतं। शेख यांच्या घरी केलेली आरास पाहण्यासाठी आणि हळदी कुंकवासाठी महिला आवर्जून येतात। बिस्मिल्ला शेख या एकादशी करतात, मंदिरात जातात, अभंग गातात आणि कीर्तनही करतात। गणपतीच्या 10 दिवसात शेख यांच्या घरी मांसाहारही टाळला जातो। मी लक्ष्मीचा सण साजरा करते
आणि लक्ष्मीच्या हित गाठीपासून समजतात. लक्ष्मीच्या ती गाठी भेटल्या म्हणून तेव्हापासून मी लक्ष्मी बसविते. पुन्हा तिथून लक्ष्मी आल्या की लगेच हळदी कुंकू वाहते, काढते, वाहून त्यांना पाटावर पुजते. पहिल्या झुटला आधी तरी पहिला झुपलं हे पुजल्या की पुन्हा त्यांना निवद दाखवते. कशाचा तर त्या ह्याचा भाताचा म्हणा किंवा शेवायच्या भाताचा म्हणा या असा निवद मी दाखवते. आणि तिथून पुन्हा ठेवते. पुन्हा दुसऱ्या दिवशी काय करते, पुरणपोळीचा निवद करते. आणि हिंदूच्या बी महिला येतात त्या पुन्हा गाठी घ्यायला. तिसऱ्या दिवशी हिंदूच्या बी महिला येतात आणि मुस्लिमच्या बी महिला येतात त्या गाठी घ्यायला. ब्राह्मणाच्या येतात त्या, मुसलमानाच्या येतात त्या, किंवा वाण्याच्या म्हणा बामणाच्या, सगळ्या ही एवढ्या महिला सगळ्याच येतात त्या गाठी घ्यायला. असं काय नाही माझं काय म्हणणं, सगळ्याच येतात. 700 घर असलेल्या या गावातील सामाजिक एकतेचं हे उदाहरण आदर्श घेण्याजोगच आहे. गणपती सण आलाय. तुला शिकवीन चांगलाच धडा असं म्हणत नाट्यरसिकांची मन जिंकणारी ती फुलराणी अर्थात दिवंगत अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा आज जन्मदिवस. बालरंगभूमी गाजवणाऱ्या भक्ती बर्वे यांनी आकाशवाणीवर निवेदिका म्हणून काम केलं. त्यानंतर दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसाही उमटवला. अशोक खांडे यांच्या माणिक मोती या कार्यक्रमाचं त्यांनी केलेलं निवेदनही खूपच गाजलं. पु ल देशपांडे यांची ती फुलराणी म्हणजे भक्ती बर्वे असं समीकरणच त्यांच्या संस्मरणीय अभिनयातून तयार झालं. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील माझा तोरा. ओहो आहा, ओहो आहा, हाऊ स्वीट, लवली, चार्मिंग, ब्युटी, हाय. चढते धरत्याल मंजूचे पाय, कुत्र्या वाणी घोळतील गोंडा, तरण्या पोरांचा दारात लोंढा. हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू, हाय दिलीप. मंजू बेन केम छो, हाऊ डू यू डू, कम कम गो हँगिंग गार्डन, आय बेग युअर पॉर्डन. कुणी आणतील शिलिकची साडी, कुणी देतील मोत्याची कुडी, कुणी घालतील फुलांचा थडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. आई रिटायर होते या नाटकातील त्यांनी केलेली आईची भूमिकाही खूप गाजली. जाने भी दो यारो या हिंदी सिनेमातील भक्तींची भूमिकाही कायम स्मरणात राहील. मराठी नाट्य क्षेत्रातल्या कामगिरीसाठी त्यांना 1990 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. 12 फेब्रुवारी 2001 रोजी भक्ती बर्वे यांचं अपघाती निधन झालं. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ काल रात्री 1:30च्या सुमारास कार आणि ट्रेलर यांच्या धडकेत कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. हे 4ही जण मुंबईचे रहिवासी असून पुण्याला जात असताना हा अपघात झाला. मृतांमध्ये मुंबईचे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र चव्हाण आणि त्यांच्या पत्नी वनिता चव्हाण यांचा समावेश आहे. हे 4ही प्रवासी सँट्रो कारमधून प्रवास करत होते. महामार्गावर ट्रेलरच्या मागच्या बाजूला सँट्रो कार आदळून हा भीषण अपघात झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 36 तासात कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 23, नागपूर 33 आणि 25, पुणे 28 आणि 20, औरंगाबाद 31 आणि 22, नाशिक 29 आणि 20, कोल्हापूर 30 आणि 21, रत्नागिरी 31 आणि 23, सोलापूर 31 आणि 23 आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 21 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी. उंच उडीत थांगावेलूला सुवर्ण तर भाटीला कांस्य पदक. देशातल्या बिकट आव्हानात्मक परिस्थितीत सेनादलांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. राज्यात घरोघर स्थानापन्न झालेल्या गणरायाला आणि माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरीला आज भावपूर्ण निरोप. मिहानमध्ये होणाऱ्या हर्बल पार्कमुळे विदर्भात कृषीवर आधारित उद्योगाला चालना मिळणार. मुख्यमंत्री. देशातली राष्ट्रीय स्मारकं आणि पर्यटन स्थळांवर प्लास्टिकच्या वापराला 2 ऑक्टोबरपासून बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.
स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जगाला दर्शन घडवलं, व्यंकय्या नायडू. वादग्रस्त जाकीर नाईक याच्याकडून राजीव गांधी फाउंडेशनला मिळालेल्या देणगीबाबत भाजपाकडून प्रश्न उपस्थित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन. या अनुषंगानं आत्महत्येमागची कारणमीमांसा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.